चिंचणी संघ देखील पाहतोय. ज्यामध्ये आपण पाहतोय त्यामध्ये पॅराडाईज टीम देखील पाहतोय, जे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण पाहतोय. दोन्ही संघाचे 12th मॅन युवा टायगरचा आलेला आहे. टीटीएस टीम तर आपण पाहतोय सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय पहिला चेंडू त्या ठिकाणी खेळला गेला, सिंगल रन्स घेतली गेली. यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक वाईट चेंडू, अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच दिलं जाईल. दीपक आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्याच षटक हाताळण्यासाठी आलाय. यावेळेस आपण पाहतोय बॅकलिपचा उपयोग केला, सिंगल रन्स या ठिकाणी पाहायला मिळतंय. आसिफ एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक सिनियर खेळाडू आहे, ज्याच्याकडून आपण अनेक मैदानी गाजवताना पाहायला मिळाले. टॅपचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, ज्याने अनेक वर्षामध्ये खूप काही दिलंय क्रिकेटमध्ये. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइड चेंडू होता, एक साईडच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू थोडासा जाताना ट्रॅव्हल्स होताना इथून जर पाहिलं तर हा चेंडू देखील डॉट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी दर्शवले काही युवा टायगर टीम ज्या पद्धतीने आज खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस आपण पाहतोय फटका चांगला होता, परंतु जो प्रॉपर कनेक्शन पाहिजे होता तसा दिसला नाही, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल रन्स राहील. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज आसिफ उच्छाले मोमो या नावाने आज जर पाहिलं तर टी शर्ट वर त्याचं नाव पाहायला मिळतंय. याही वेळेस कडक प्रहार, परंतु ओहो क्षेत्ररक्षणामध्ये थोडस फंबल पाहायला मिळालं. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर चेंडू पकडला असता, फेकला असता, तर इथून जर पाहिलं तर राहिलला नक्कीच माघारी परतावा लागलं असतं, परंतु तसं काही झालं नाही. आपण पाहतोय फलंदाज सेफ आहे, त्यामुळे जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने देखील वाढत स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल आतापर्यंत 5 धावा. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक टीमचा जर विचार केला तर ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरला नाही, या मैदानाचं एक वेगळं खासियत राहिलंय. ग्रीन ग्रास मैदान आहे, त्यामुळे खेळण्यासाठीचा वेगळा आनंद प्रत्येक टीमला, प्रत्येक टीम मधील खेळाडूंना मिळतोय. याही वेळेस आपण पाहतोय चेंडूला सोडून दिलंय. चेंडू वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या आणखीन 1 ने पडेल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 6 धावा. काही वेळेस शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, नोचा कॉल आहे पंचांचा. तिथून आपण पाहतोय नो फॉर 1+1 अशा 2 धावा येतील. धावसंख्या 2 ने वाढेल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 8 धावा. हो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा दीपक बाबा या नावाने ओळखला आहे, परंतु आज आपण पाहतोय सुरुवात पुन्हा एकदा नोची लाईन आपल्याला पाहायला मिळाली. पंचांचा इशारा येत असताना हा देखील चेंडू नो आहे. सलगचे 2 चेंडू जे पाहिले ते आपण पाहतोय नो आलेत. येस, अंपायरचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली अंपायरने. स्वतः या ठिकाणी पट्रोल पाहतायत, कोणावर अन्याय होऊ नये, कारण टेक्नॉलॉजी आहे ऑफसाईड स्पोर्टच्या माध्यमातून. अगदी आज आपण पाहतोय या मैदानावर 3 कॅमेरे आपल्याला पाहायला मिळतात, आणि ही टेक्नॉलॉजी असताना डिसिजन देखील अंपायरचा योग्य तो निवडलाय अंपायरने. तर आपण पाहतोय डिसिजन पेंडिंग आहे. अंपायर आपल्या जागेवर जातील. जे काही डिसिजन असेल तो आपल्या समोर नक्कीच या ठिकाणी दर्शवलं जाईल. काय डिसिजन आहे नक्कीच
पाहतोय आपण नोचा कॉल आहे पंचांचा. तिथून आपण पाहतोय लाईनच्या थोड्याशा मागे पडताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पंचांनी डिसिजन या ठिकाणी दर्शवलं गेलंय. नोचा कॉल आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी होईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 10 रन. स्कोर कार्ड के ऊपर 10 रन आते हुए अभी तक सिर्फ 2 टीमों के बीच इस कड़ा संघर्ष मैदान के अंदर फिर से एक बार दीपक इस बार हल्के हाथों से खेला, पैरों पे डाली थी गेंद गेंद को सीधा डिक्लेअर झोन की ओर जाते हुए स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 11 रन 11 रन्स आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 1 षटकानंतर 11 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक आपल्याला पाहायला मिळत याच मैदानावर. तो बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा दोडीपूजा सरावली बोईसर च्या माध्यमातून आपण पाहतोय सलग 2 दिवस 7 आणि 8 अंडरम बॉक्स क्रिकेट डे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा 25, 15, 4-4 च्या पारितोषिकामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे विकास कदम, सुमित जाधव, स्वप्नील मुळे आणि शोएब अन्सारी यांना आपण संपर्क करून या स्पर्धेमध्ये आपण एंट्री घेऊ शकताय. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा होता. चांगला चेंडू पायामध्ये टाकला होता. परंतु त्याचा विचार केला तर या चेंडूवर जास्त काही प्रहार मोठा झाला नाहीये. आपण पाहतोय पुन्हा एकदा पायावर चेंडू टाकलाय. जाईल चेंडू डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. आतापर्यंत चौकार आलेला नाहीये. जर विचार केला तर दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. परंतु धावा चांगल्या आल्या. ज्या पद्धतीने पाहिले पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या. या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 1 धाव आले. म्हणजे इथून जर पाहिले तर धावा झाल्यात 12. राहील पुन्हा एकदा आपण पाहतोय टॅलेंट आहे. यावेळेस नोचा कॉल आणि परफेक्टली फटका. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावा. ड्राईव्ह पकडून इथून जर पाहिलं तर चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु सरळ चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जर पाहिलं तर राहिलला आणि आसिफला चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागणार आहे. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. एकंदरीत 17 धावा स्कोर कार्ड वरती झाल्या आहेत. गोलंदाज जर विचार केला तर गोलंदाज सत्ताम आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2. 9 वर चौकार आले म्हणजेच जर पाहिलं तर टीटीएस चिंचणी संघ राजेश देवन टीटीएस चिंचणी म्हणून आज आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलाय रोशन पाटील. आपण पाहतोय अगदी माझ्या बाजूला यांच्याच नावाने हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या वडिलांच्या नावाने आज संघ जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये उतरवलाय. चांगली बॅटिंग दर्शवली जाते. सिंगलने धावसंख्या 1 ने वाढेल. 18 धावा झाल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा सध्या याही वेळेस चेंडू जर पाहिलं तर पूर्णपणे पायावर टाकण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्येक गोलंदाजाचं लक्ष असतो जास्तीत जास्त पायावर टाकण्याचे प्रयत्न असतात आणि त्याचमुळे जर पाहिलं तर काही चेंडू आपण पाहतो पायावर टाकताना सिंगलच रन्स येईल. राहील एक चांगला उभरता सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. चांगलं बॅटिंग आहे राहीलकडे. याही वेळेस आपण पाहतोय हलकीशी कट लागली. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. तिथे मात्र चुकी करणार नाहीये. पहिला विकेट पहिला गडी बाद होईल तो म्हणजेच राजेश 11 टीटीएस चिंचणी संघाचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार आमिर पाहायला मिळेल. तिथून 51 मध्ये आलाय राजेश 11 टीटीएस चिंचणी कडून. जर पाहिलं तर धावसंख्या स्थिरावली गेले. जर पाहिलं तर 19 धावांवर आतापर्यंत धावसंख्या थांबले. षटकातील चेंडूचा खेळ जर पाहिलं तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सध्या पुन्हा एकदा आपण पाहिजे यावेळेस फटका चांगला कॅप मध्ये परंतु वा ब्रावो आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण ब्रावो कडून आपल्याला पाहायला मिळते. नेहमीच जर पाहिलं तर या खेळूचा बोलबारा राहतोय. फलंदाजी म्हणा
किंवा क्षेत्ररक्षण म्हणा अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालं. काही ड्राईव्ह लगावली होती. उड़ता हुआ ब्रावो जिस तरह से देखा गया मैदान के अंदर भी बढ़िया यहाँ पे संघर्ष करते हुए ब्रावो असं वाटलं होतं की कॅपमधून चेंडू काढलाय आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल की काय, पण तुझी झेप घेतली गेली आणि तदनंतर पाहिलं तर चेंडूला रोखण्यामध्ये यश प्राप्त केलं. कमालीचं प्रदर्शन आपण ऍक्शन रिप्ले मधून देखील पाहिलं. जे प्रदर्शन रावोचं कॅप्टन आहे, कॅप्टन विरुद्ध कॅप्टन असा मारा आपल्याला पाहायला मिळाला होता. इथून आपण पाहतोय नवीन गोलंदाजी मार्कवर नितीश. नितीश आलाय. आपण पाहतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. इथून जर पाहिलं तर आसिफ उच्छाले ज्याने आतापर्यंत बॅटिंग केले. प्रत्येक चेंडूवर सिंगल रन्स काढलेत. 5 चेंडूवर 5 धावा त्यांनी बनवल्या आहेत. त्याच्या बॅटमधून अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा पायावर टाकण्याचा प्रयत्न करताय. आज जर पाहिलं तर कुठेतरी ज्या पद्धतीने अडवण्याचं काम करतायत पूर्णपणे वीक झोन ज्या फलंदाजाचा माहिती असतो त्याच पद्धतीने मात्र इथे गोलंदाजी चालू आहे. याही वेळेस बॅटवर आला होता चेंडू. आमिरचा चांगला फटका, परंतु तिथे आपण पाहतोय सिंगल रन्स अडवलं या चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आमन होता त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूला अडवलं. रन्स मात्र सिंगल. तिथून आपण पाहतोय पुन्हा एकदा आसिफ उच्छाल. वेळेस आपण पाहतोय थोडस चेंडू चेक केले जात आहेत. बस चेंडू चेंज होईल कारण की थोडासा नक्कीच हा चेंडू खराब झाला होता. त्याच मात्र पाहिलं कारण की बॉक्स क्रिकेट आहे. चेंडू देखील महत्वाचा असतो आणि चेंडूवर जर पाहिलं तर प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा मोजला जातोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आपण पाहतोय चेंडू देखील बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. आवश्यकतेचा जर विचार केला तर स्कोर कार्ड आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय 21 रन्स 21 धावा. आज आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा सरपंच चषक म्हणून पाहतोय. मुख्य दिसण्याच्या मागे आपण पाहू शकता जो बॅनर लागलाय आपल्या सरपंच साहेब आनंद प्रकाश धोडी आपण पाहतोय त्याचा बॅनर लागलाय आणि त्याच्या बाजूला जे आमचे स्पॉन्सरच टीम आहे पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने त्यांचा देखील सपोर्ट राहिला या टुर्नामेंटमध्ये. याही वेळेस आपण पाहतोय पावर चेंडू टाकलाय. आज जर पाहिलं तर आसिफ शाले यांना आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने रोखून ठेवण्याचं काम केलंय. पूर्णपणे बॅटवर चेंडू देत नाहीये आणि त्याच वेळेस जर पाहिलं तर कुठेतरी थांबवण्याचं काम पूर्णपणे या ठिकाणी केलंय आतापर्यंत. एकदा आपण पाहतोय आमिर आहे नितीश समोर असेल. यावेळेस रिस्क घेतली होती. रिस्की शॉट म्हणतात याला आणि चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. चांगला फटका पाहायला मिळाला. ऑन साइड रिजनला फुलटॉस चेंडू होता. रिस्क घेतली होती थोडीशी कारण की अशा पद्धतीचे चेंडू बॉक्स विकेट साठी जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत. बॉक्स विकेट जास्त होतोय या चेंडूने, पण ती रिस्क घेतली कारण की मला माझ्या संघासाठी धावा बनवायचा आहे, चांगला स्कोर कार्ड बनवायचा आहे. त्यासाठी मात्र आपण पाहतोय धावसंख्या 4 ने बड़े स्कोर कार्ड जाऊन पोहोचतील एकंदरीत 26 धावा 26 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर. गेंदों की बात की जाए तो 4 गेंदे हुए अभी तक, 2 गेंदे शेष है इस ओवर की. दो टीमों के बीच कड़ा संघर्ष फिर से एक बार. आमिर जिस तरह से खेले काफी बढ़िया चौका जिन्होंने लगाया आखिरी गेंद पे. इस गेंद पे यही जोखिम उठाना चाहते थे और इस बार जोखिम उठाई और खेल खल्लास. यहाँ पे आसिफ आउट होते हुए बॉक्स विकेट के रूप में आउट होते हुए. थँक्यू डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. नेक्स्ट मॅच मनोर आणि वाणगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 26 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर. ये दो टीम गेम चेंजर मनोर गेम चेंजर मनोर और वानगांव जय श्री राम दो टीमों के बीच अगला मुकाबला. इस वक्त डायरेक्ट हिट
अच्छा फील्डिंग वहां पे बाबा दौरा अच्छी फील्डिंग जरूर करते हुए और सीधा स्टंपों पे गेंद शूट करते हुए। थँक्यू. तर इथून आपण पाहतोय ब्रावो आलाय गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. पहिला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. हा फटका चांगला आहे. चेंडूवर जर पाहिलं तर इथून थोडंसं फंबल पाहायला मिळालं परंतु सावरलं स्वतःला ब्रावर. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूवर रन्स मात्र मिळणार नाहीये. त्यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. रनआउटचा चान्स आणि येस गडी बाद होईल. रनआउट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहतोय 3 गडी बाद झालेत. तारापूर संघाचे सॉरी चिंचणी संघाचे 4 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज फैजल आलाय. इथून पाहतोय इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा ब्रावो स्टार्ट करेल पुढच्या चेंडूसाठी. चांगलाच प्रयत्न राहिले. चांगला फटका होता परंतु त्याला रोखण्यामध्ये यश आलं. इथून जर पाहिलं तर आडव्या पॅटने पुन्हा एकदा संघर्ष चांगला केलाय. फटका चांगला चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चेंडू परंतु आपण पाहतोय नो स्कोर आहे. यस पंच दर्शवत आहेत नो स्कोर आहे. आणि बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू. फटका चांगला होता. नक्कीच आपण पाहू शकता ज्या पद्धतीने मारला होता. नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे. चेक केलं जातंय व्यवस्थितपणे. काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय आतापर्यंत 30 या 26 वर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. इथून जर चौकार आली तर धावसंख्या 30 होऊ शकते. परंतु काय नक्की घडलं हे देखील पाहणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण पाहतोय जबरदस्त कॅमेरा वर्किंग राहिले ऑफसाईड स्पोर्टच्या माध्यमातून प्रॉपरली. इथून मात्र जर पाहिलं तर फील्डिंग जे सजा के चित्र रखिए. आपल्याला पाहायला मिळतंय फील्डिंग खूप सजा के चांगलं रखिए. आहे. डिसीजन जो आएगा आएगा. लवकरात लवकर फील्डिंग आमचे सजा पंच लीजिए. देखील डिसिजन घेतील काय घडलंय काय बिघडलंय. इथून आपण पाहतोय डिसिजन पंचांचा हे नक्कीच येईल. पंच आपल्या जागेवर जातील आणि डिसिजन ठरवतील. तर नो स्कोर दिलाय नक्कीच आपण पाहतोय. प्रॉपरली या ठिकाणी आपण कॅमेराच्या रिप्ले मधून पाहू शकता ज्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला. जी नो स्कोरची लाईन आहे ती कुठेतरी टच होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचमुळे नो स्कोर पाहतोय आपण. चांगला फटका होता परंतु पुन्हा एकदा तर यावेळेस फटका तर सजवण्याचा प्रयत्न केला होता. याही वेळेस बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चिंचणी संघाचा आणखीन एक गडी आऊट.
थँक्यू. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. ब्रावोच्या गोलंदाजीतून जर पाहिलं तर 2 विकेट आले आहेत, कुठलीही रन्स दिलेली नाहीये. 4 चेंडू खूप चांगले टाकलेत ब्रावोने. ते 2 चेंडू अजून महत्वाचे असतील. याही वेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. वा, चांगलं क्षेत्ररक्षण. जर पाहिलं तर चेंडूला अडवण्यामध्ये यश आलंय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय पुन्हा एकदा दीपक आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी. जर पाहिलं तर सिंगल रन्स झाले. धावसंख्या 1 ने वाढेल. 27 आहेत धावा स्कोर कार्ड वरती. नव्या बॅटने पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रॉस बॅट केली होती. चांगला फटका सजवला होता. परंतु तिथे क्षेत्ररक्षण चांगलं. सिंगल रन्स मिळते. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 3 4 या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 धावा. जिंकण्यासाठी 29 धावांचं लक्ष असणार आहे. चला बोट टीम, 2 टीम यांना मी आमंत्रित करीन. एका बाजूला जर पाहिलं तर अद्विक 11 गेम चेंजर मनोर आणि दुसऱ्या बाजूला वाणगाव जय श्रीराम. येस, दोन्ही टीमचे कर्णधार इकडे आलेले आहेत आणि आमचे मान्यवर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कॅमेरामॅन कॅमेरामॅन टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅच सर्वप्रथम चॉईस कॉल असेल वाणगाव टीमचा. जय श्रीराम. काटा आणि आलेला आहे काटा. काय घेणार असं वाटलं इकडे आल्यानंतर? या अगोदर या स्पर्धेमध्ये खेळलात? खूप छान वाटायचं ग्राउंड पण म्हणजे पहिले खेळल्यात या मैदानावर? ऑरेंज सुद्धा आम्ही खेळले आणि क्वालिफायची मॅच आम्ही खेळले. येस, यावेळेस आपण बघू शकतात सुंदर आयोजन आहे. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. कमी गावात तुम्ही कमी गावात लोकांचे पूर्ण टीम आहे की एखादा खेळाडू नाही मिळत? पूर्ण टीम आहे. बेस्ट लक देतोय तुमच्या टीम साठी. जाऊया समोरच्या टीमच्या कॅप्टन कडे. टॉस आपण कैसा लग रहा है यहाँ पे आकर टॉस कब है, बल्लेबाजी करनी है आपको? ठीक है, सब कुछ सोचे नहीं थे हम लोग टॉस के लिए जो आएगा कितने रन बनाने चाहिए? 30। कैसा लगता है यहाँ पे खेल पहली बार खेल रहे हैं कि इसके पहले खेला है? ये हमारा चौथा टूर्नामेंट है, फर्स्ट ईयर है, ये चौथा टूर्नामेंट। यहाँ पे पहली बार खेल रहे हैं, कैसा लगा यहाँ पे आकर? क्या कहेंगे ऑर्गेनाइजर टीम के बारे में? अभी तक जितना भी मैं टूर्नामेंट खेला सबसे अच्छा ऑर्गेनाइजर यही लगा मेरे को। ग्राउंड बेस्ट लक दूंगा आपके टीम के लिए. दूर से आए हुए मनोहर टीम हमें नजर आती हुई. टॉस बॉक्स मधून न्यूज असे टॉस जिंकलाय वाणगाव टीमने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. टॉस झाला आपण पाहिलं. नवीन संघ 4 चौथी टुर्नामेंट खेळताना ज्या पद्धतीने आपण पाहतोय खूप चांगली मनोरची संघ देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्याने देखील आपली गोलंदाजीवर प्रभावित केलंय. नक्कीच प्रेक्षकांना सांगेन मी यापुढील मॅच तुम्ही गोलंदाजीसाठी देखील पाहायला जाऊ शकताय. ज्या पद्धतीने त्याची गोलंदाजी पाहतोय आपण खूप चांगली गोलंदाजी आहे आणि इथून जर पाहिलं तर ही मॅच देखील महत्वाची आहे. चला सलामीचे फलंदाज विकास दीपक आणि दुसऱ्या बाजूला ब्राव आपण पाहतोय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठीचं लक्ष आहे तब्बल 29 रन्स टू विन. 29 धावांसाठी लक्ष ठेवलं गेलंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सलमान आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक हाताळताना पहिल्या षटकाची सुरुवात करेल. याआधी जर पाहिलं तर आपण नक्कीच रेहानला पाहिलं होतं, राहीलला पाहिलं होतं षटक क्रमांक पहिला हाताळताना. परंतु कुठेतरी काहीतरी चेंजेस करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर थोडस चेंजेस केलंय. तिथून आपण पाहतोय राजेश 11 TDS संघाने. तर सलमान टाकतोय पहिलेही षटक. 29 धावा जिंकण्यासाठीचं लक्ष आहे. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देईल. पहिला चेंडू हाताळतो या ठिकाणी जर पाहिलं तर दीपक पहिल्या चेंडूला फेस करतोय. पहिला चेंडू जर पाहिलं तर खूप चांगला होता. मिडल ऑफ द स्टंप पाहायला मिळाला चेंडू आणि चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स घेताना सुरुवात चांगली केली मी म्हणे. अवची खेळ आतापर्यंत जर पाहिले तर अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये ब्रावोने देखील प्रभावित केलंय. चांगली बॅटिंगने त्यांनी नक्कीच प्रभावित करतात. गॅप शॉट खूप चांगल्या पद्धतीचे आहेत ब्रावोचे. यावेळेस परंतु सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जर पाहिलं तर इथून सिंगल ढकलून केले सुरुवात. दोन्ही फलंदाजाचा जर विचार केला तर दोन्ही संघ फलंदाज जास्त काही ट्रेस घेत नाहीये या मॅच साठी. नक्की कमी धावांचं लक्ष आहे त्यामुळे धावफलक हलतं ठेवणं खूप गरजेचं आहे. यावेळेस फटका चांगला होता परंतु राहील त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला पकडतोय.
या टीम मधला सर्वाधिक चांगला खेळाडू राहिलला आपण पाहतोय. त्याचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. कित्येक मैदानामध्ये त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि इथून जर पाहिलं तर महत्वाची भूमिका पुन्हा एकदा पार पडत असताना चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना पाहतोय पुढचा चेंडू. फटका पुन्हा एकदा चांगला आहे, परंतु यावेळेस आमिर होता त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला जाऊ दिलं नाहीये. ती जर पाहिलं तर चेंडूला मैदानामध्ये ठेवतोय, रन्स मिळणार नाहीये, डॉट चेंडू येतोय. आतापर्यंतचे 4 चेंडू आपण पाहिले, 4 चेंडू मध्ये फक्त 2च धाबा तून आपल्याला पाहायला मिळत आहेत. खर्च केले चांगली गोलंदाजी हाताळले, लेंथ लाईन खूप चांगली आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइड रिजनला ते क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला पकडेल, फेकेल. रन्स मात्र सिंगल रन्स या ठिकाणी खर्च केला जातोय. चांगली गोलंदाजी राहिले. आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील. यावेळेस ब्रावोची खराब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. स्वीप शॉट खेळायचा होता, परंतु बॅटचा टॉप एज लागला आणि त्यानंतर आपण पाहतोय चेंडू निघून गेलाय. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. ब्रावो बाद. थँक्यू व्हेरी मच. चला बॅट्समन जागा घ्यायची आपण आणि चिंचणी संघाला देखील मी विनंती करीन की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टायमर आपल्याकडे ऑन आहे, जे स्क्रीनवर आपण पाहू शकताय. त्यामुळे टायमाचं बंधन तुमच्याकडे. एक ओव्हरमध्ये एकच टीम मिटिंग तुम्ही करू शकताय. नवीन गोलंदाज जर पाहिला तर अकबर अली आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय, षटक क्रमांक 2. अस्कर अली आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर, षटक क्रमांक जर पाहिला तर 2 एक अनुभवी गोलंदाज आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय फेस करेल दीपक पाहायला मिळेल. यावेळेस चांगला चेंडू होता. चेंडू जर पाहिलं तर थोडंसं पायावर जास्त मारा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नेकटचा थोडासा मारा होतोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फलंदाजाला हा चेंडू खेळताना थोडंसं कठीणही आपल्याला पाहायला मिळाले. सोनू नवीन फलंदाज आपण पाहतोय युवा टायगर संघाकडून. तर असगर अली पुन्हा एकदा आपण पाहू शकताय. याही वेळेस चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण, परंतु फेकी फेकी थोडीशी लेट केली. अटेम्प्ट जो होता तो कनेक्ट व्यवस्थित झाला नाही. फर्स्ट टाइम जर अटेम्प्ट केला असता तर मात्र आपण पाहतोय कुठेतरी रिस्क होती, थोडीशी डेंजर एंडला धावला होता सोनू. तिथून रन्स आउटला चान्सेस होते, परंतु ते कुठेतरी निघून गेले. चांगली गोलंदाजी. नाही त्या पुढचा चेंडू असेल. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु त्या ठिकाणी राहील क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूला पकडतोय. रन्स नाहीये, डॉट चेंडू आलाय. दीपक आतापर्यंत चेंडू केलाय 3, 4 चेंडू खेळलाय सॉरी. याही वेळेस आपण पाहतोय अडवण्याचा प्रयत्न होता, झेल टिपण्याचा प्रयत्न होता. मलिक एक सॉरी त्या ठिकाणी आपण पाहतोय आसिफ होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. 40 प्लसचा हा खेळाडू आहे. थँक्यू थँक्यू. जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर काही कमालीचं क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं आपण. त्यावेळेस चेंडू खराब आहे, व्हाईटचा इशारा आलाय अंपायरकडून. जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो एकंदरीत 7 धावा. फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय. जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता आणि तो मात्र चांगल्या पद्धतीने त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचवलाय. गरज होती चौकाराची आणि इथून जर पाहिलं तर ती गरज देखील पूर्ण केली. चौकाराची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 11 धावा. या ऐकूया मातोश्री डीजेला.
थँक्यू धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर 11 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 ऑन दी बोर्ड. वाजले की 12 अजून 12ला टाइम आहे. आजचा डीजे खऱ्या अर्थाने पाहिलं तर ऋतिक आणि चांगला डीजे ऑपरेट करताना पाहायला मिळतोय. ऋतिकच्या सोबत तेजस देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आज आनंद देत असताना यांनी अंडर बॉक्स क्रिकेट म्हटलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एंटरटेनमेंट क्रिकेटच्या माध्यमातून नक्कीच खेळाच्या माध्यमातून करत असतात, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जी गाणी वाजवले जात आहेत डीजेच्या माध्यमातून, मातोश्री डीजेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. खूप चांगलं ऑपरेटिंग तेजस आपल्याला पाहायला मिळतंय. एक कडाका आवाज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जेव्हा जेव्हा आपण या मैदानावर येतो तेव्हा ऋतिक मातोश्री डीजे आणि या मैदानाचं एक घट्ट तालमेल आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली आवाज आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 कंप्लीट झालाय. 2 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 18 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 18 धावा. 12 गेंदों में चाहिए अभी भी 18 रन. अरशद आहे नए गेंदबाज. 12 गेंदों में चाहिए 18 रन जीत के लिए. इस वक्त दीपक इस बार फुलटॉस गेंद थी. फुलटॉस गेंद को खेला डिक्लर जोन की तरफ. सिंगल रन मिलेगा वहां पे. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. स्कोर कार्ड 12. पुन्हा आपण पाहतोय पुन्हा एकदा याही वेळेस हो रिस्क मध्ये होते थोडेसे. गरज नव्हती या रनाची मला वाटतं, परंतु रन्स घेण्याचा प्रयत्न केला सोनू. याला माघारी परतावा लागेल. मेजर एंड में दौड़े थे सोनू और यहाँ पे विकेट खो बैठे नए बल्लेबाज मैदान के अंदर सूरज आते हुए. अभी भी गेंदे शेष है. कुल मिला के अगर देखा जाए तो इस ओवर की 4 गेंदे शेष है. 10 गेंदों अभी भी शेष है इस इनिंग की, और 10 गेंदों में जीत के लिए अभी भी 18 रन 17 रन बनाने. 10 में 17. अच्छी गेंदबाजी जरूर होती हुई. अरशद फिर से एक बार बढ़िया लेंथ लाइन यूज करते हुए, और जिस तरह से रन आउट लिया है जरूरत है विकेट की, जरूरत है यहाँ पे राजेश 11 टीडीएस टीम को. फिर से एक बार शॉर्ट गेंद, छोटी गेंद, काफी बढ़िया खेले ऑन साइड रीजन पे. ये बाउंड्री के और जाता हुआ 4 रन. थैंक यू डीजे. इस 4 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन आए स्कोर कार्ड के ऊपर. अच्छी टफ फाइट दोनों टीम के, और जिस तरह से देखी गई 2 गेंदें अभी भी शेष है. 2 गेंदों में जीत के लिए 13 रन की अभी भी दरकार है. 2 गेंदें और 13 रन. काफी शॉर्ट गेंद थी. इस गेंद को जरूर इस तरह से देखा गया ऑन साइड रीजन पे का बहुत ही बढ़िया प्रहार था वहां पे दीपक द्वारा. फिर से एक बार ये गेंद वाइड लाइन बाहर जाती हुई. फिर से एक बार वाइड आता हुआ. 12 रन अभी भी जीत के लिए बनाने हैं टीम युवा टाइगर टीम को. इस बार फिर से वही, लेकिन क्या बात है, काफी बढ़िया प्रयास. और आसिफ उछाले वहां पे दिखाई दिए. काफी बढ़िया. ये दूसरी बाउंड्री थी जहां पे रोकी गई. पहले अगर देखा जाए तो ऑफसाइड रीजन में थी. वही कैच लेने की कोशिश थी और बाउंड्री रोकने में कामयाब. इस बार वही कोशिश, काफी बढ़िया कोशिश. उड़ता हुआ आसिफ यहाँ पे दिखाई दिया. ब्रो की बात की जाए तो 40 प्लस के ये यंग प्लेयर्स दिखाई दे रहे.
काफी चुस्त तंदुरुस्त आसिफ उछाले और वक्त बाबा यहाँ पे होते हुआ अच्छी टीम के लिए प्रयास किया उन्होंने। इस एक बार फुलटॉस गेंद थी, इस गेंद को अगर देखा जाए तो थोड़ा एज अगर यू यहाँ पे नहीं है। फिर पाहतोय आपण 3 पंच एकत्र येतील, काय डिसिजन असेल तो देखील आपल्याला पाहायला मिळेल. परंतु एक फार थोडेसे कन्फ्यूज आहेत, काय नक्कीच घडलंय म्हणून चर्चा होत आहे. इथून जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा विचार आहे की इथून एज लागले, परंतु वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त या ठिकाणी नक्कीच रन्स मिळेल. अल्ट्रा एज साठी तुम्हाला रिव्ह्यू नाहीये, लक्षात असू द्या. आपण वाईड आणि नो साठी त्या एंडला रिव्ह्यू ठेवलेला आहे. रनआउट साठी देखील आहे, परंतु अल्ट्रा एज आतापर्यंत आपण पाहतोय अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये आपण रिव्ह्यू ठेवलेला नाहीये. प्रत्येक संघाकडे एक एक रिव्ह्यू आहे, त्यामुळे जर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल, वाईटचा रिव्ह्यू घेतलाय का? येस या. येस ऑन फील्ड डिसीजन रहेगा यहाँ पे, क्योंकि बॉलर जो होता तो आपण पाहिला, बॉलर पूर्णपणे बॉल समोर आलाय, जो कॅमेरा समोर आलाय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ऑन फील्ड डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. अंपायर वाइट है कि वाइट +1? 2 रन्स. ओके, थैंक यू. वाइट +1, 2 रन्स यहाँ पे आते हुए. कुल मिला के रन्स की अगर बात की जाए तो स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन. अभी भी जीत के लिए अगर देखा जाए तो 9 रन की आवश्यकता है जीत के लिए. 29 रन बनाने हैं और 9 रन अभी भी बनाना है जीत के लिए. और गेंदों की अगर बात की जाए तो इस ओवर की 2 गेंदें अभी भी शेष है. 8 गेंदें अभी भी 8 गेंदों में चाहिए 9 रन. 8 गेंदें 9 रन. दीपक जो कि एक तरफ बल्लेबाज है, जिन्होंने पारी संभाली है पूरी इस टीम की, युवा टाइगर टीम की. अभी बढ़िया फिर से एक बार सामने की ओर यहाँ पे तो फिल्टर वहां पे अगर देखा जाए तो आसिफ थे और दूसरी तरफ राहिल, दोनों में टकराव हुई और गेंद यहाँ पे छूटती हुई, लेकिन सिंगल रन से यहाँ पे मिलता हुआ सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन बने. 8 रन अभी भी बनाने जीत के लिए. 7 गेंदे और 8 रन. चलो प्लीज टाइम वेस्ट ना कीजिए, आपसे निवेदन है. 7 में 8 की आवश्यकता है. फिर से एक बार थोड़ी सा पैरों में डाली थी, लेकिन इस बार गैप मिलेगा. अच्छा गैप यहाँ पे रोकने में नाकामयाब रहे. गेंद 4 से आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर स्कोर बढ़ता हुआ 25 रन. भी जीत के लिए 4 रनों की आवश्यकता आहे. गेंद 6 चेंडू आणि 4 रनांची आवश्यकता आहे. चांगला प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला होता, परंतु शॉर्ट चेंडू होता. शॉर्ट चेंडूवर फायदा उचलला ऑन साइड रिजनला. कडक प्रहार पाहायला मिळाला. चला 6 चेंडू शिल्लक आहेत. प्लीज आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. राजेश 11 टीटीएस चिंचणी टीम, विनंती असेल. 4 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नक्कीच आसिफ आहे. तुम्ही जर पाहिलं तर पूर्णपणे लक्ष आसिफकडे असेल चिंचणी टीमचा, ज्याकडे आपण पाहू शकतायत. या कठीण परिस्थितीमध्ये आपण पाहिलं आसिफ
संघाला सावरून घेईल का? 4 धाबा रोखू शकेल का? हे देखील प्रश्नचिन्ह आहे. तो छह गेंद में अभी 4 की आवश्यकता है. फील्ड में थोड़ी सी यहाँ पे सजावट करते हुए सिंगल रन्स रोकना है. उसी कारण अगर देखा जाए तो फील्डर थोड़े से आगे लेते हुए 6 गेंदें और 4 रन की आवश्यकता. पहली गेंद यहाँ पे आसिफ की सिंगल यहाँ पे चुराया. चलो ये सिंगल रोकना जरूरी है, लेकिन यहाँ पे सिंगल चुराया. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. 26 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर. जीत के लिए 3 रन बनाने. 5 गेंदें अभी भी शेष है और 5 गेंदों में बनाने 3 रन. इस एक बार और एक फील्डर थोड़ा सा आगे लेते हुए आमिर और दूसरी अगर देखा जाए तो असगर अली. 5 में 3. एक गेंद काफी बढ़िया, लेकिन यहाँ पे वाह, अच्छी फील्डिंग जरूर बनती हुई, लेकिन सिंगल रन यहाँ पे रोकने में नाकामयाब रहे. सिंगल रन यहाँ पे मिलता हुआ. अभी भी जीत के लिए अगर देखा जाए तो 4 गेंदें शेष है. 4 गेंदों में 2 रन बनाने हैं जीत के लिए. विकेट की अगर बात की जाए तो तारापुर टीम के कुल मिला के 5 विकेट गए और अब तक अगर देखा जाए तो 2 विकेट गए दीपक सॉरी युवा टाइगर टीम के. एक तरफ दीपक, दूसरी तरफ अगर देखा जाए तो सूरज, 2 बल्लेबाज. आपण पाहतोय इथून 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. विकेट न गमावता जर 1 रन जरी बनवला तरी मॅच जिंकू शकते युवा टायगर टीम. यावेळेस सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून जाईल 5 धावांसाठी. बाउंड्री निघून गेले. इथून पाहतोय आपण मॅच जिंकले ती म्हणजेच युवा टायगर टीम.